नमस्कार दादा. नमस्कार. माझं नाव वीरभद्र गुरव. हे कसं आहे, मूळ स्थान उज्जैनचा महाकाळ आहे. त्यानंतर तोच देव परत इथं मुचंडी दरेखान म्हणून आलेला आहे. मुचंडी दरेखानमध्ये त्यांचं पाठीची पूजा वगैरे होते, बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथं होत्या. आणि तिथली जे पद्धत आहे तेच इथं होत असते. म्हणजे इथं धुळोबामध्ये म्हणजे तिथूनच देव तो इकडे आळत्याला आलेला आहे, ते या नगरीमध्ये आलेला आहे. म्हणजे कोल्हापूरची जी अंबाबाई आहे, कोल्हापूरच्या अंबाबाईला ज्यावेळी कोल्हासूर म्हणून जो राक्षस होता कोल्हापूरमध्ये, तर त्या कोल्हासूरच्या राक्षसाला त्याचा वध करण्यासाठी तो मारला होता. म्हणजे अत्याचार किंवा हे असं त्याचं भरपूर चालू होतं. मग त्याचा नायनाट करण्यासाठी आणि महालक्ष्मीला मदत करण्यासाठी म्हणून जे 5 देव प्रकट झाले हिमालयातून, ते म्हणजे धुळोबा, ज्योतिबा, नाईकबा, खंडोबा, भैरोबा असे म्हणजे 5 देव आहेत. म्हणजे ते एकत्र त्यांच्या मदतीसाठी म्हणून अंबाबाईच्या इथं म्हणजे त्यांची प्रकट रूपाने दर्शन घेतलं त्यांनी, म्हणजे आले त्यांनी. आणि त्यातलंच एक रूप म्हणजे आपले हे धुळेश्वर. त्यातलं एक रूप म्हणजे धुळोबा. यांच्या ह्याच्यानुसार त्या राक्षसांचा वध करून त्यांचं सगळं नायनाट करून प्रत्येक ठिकाणी देवीने यांची प्रत्येक ठिकाणी स्थापना करून त्यांची विश्रांतीच्या ठिकाणी त्यांनी म्हणजे स्थापना केली. म्हणजे असं त्याची आख्यायिका अशी आपली म्हणजे प्राथमिक माहिती आहे देवाबद्दल. चला बोला धुळेश्वर नाथांच्या नावानं चांगलं.